सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग व्हिडिओ. तर आता जे आहे आमच्या गाडीच्या शोरूमला फोन आला होता, जे की गाडीसाठी अप्लाय केले होते. पाडव्यामुळे जरा रश होतं, त्यामुळे त्यांनी काय दावा दिला नाही लगेच. मग आता फोन लावलेला आले म्हटलेत गाडी. मग आता सध्या मी चाललो शोरूमला गाड्या घालायचं. तर चला मग जाऊया. ही आमची गाडी आता धुतलं, याला मस्तपैकी नंबर प्लेट वगैरे आलं. मागच्या वेळेस जाऊन आलो होतो, धुवून आता आले इथं आमची वॅगनर. चला तर जाऊ. आज ऊन खूप आहे, तरी गाडीवर असल्यामुळे एवढं काही जास्त ऊन लागत नाही. आणि लास्ट टाइम गाडी सर्व्हिसिंग केलं होतं त्यावेळेला मग आता गाडी बऱ्यापैकी चांगली आहे. तर आमचे ते बोर्ड वगैरे दिसत नव्हतं, म्हणजे स्पीड वगैरे किती पळत होते ते आता स्पीड वगैरे चालू करून घेतले, स्पीड मीटर. समोर i20 कार बॉक्स एकदम मस्तपैकी रेड कलरचं एकदम मस्त दिसायला आहे गाडी पण. आता सध्याला आम्ही आलो शोरूमजवळ. तर आता शोरूममध्ये जाऊन विचारायचं गाड्या आता किती वेळात बसवून देतात काय. तर इथे नवीन गाड्या सगळे लावलेल्या आहेत बाहेर, आणि इथे शोरूमच्या आत जाऊया बघूया आता काय काय होते. तर आता इथे नवीन इलेक्ट्रिक त्यांनी गाडी लावली. तर आता आम्ही बिलिंगच्या काउंटरजवळ बसलो. तर त्यांनी बिल वगैरे करून देणार आधी गाडीचं, ते काय काय होते ते बघायचं, प्रोसिजर वगैरे साईन वगैरे घेऊन इथे चालू आहे सगळी प्रोसिजर. बिल दिले आणि त्यांनी म्हटले की आता जेवायची वेळ झाली सगळ्यांची, त्यामुळे आता ते जेवायला अजून एक अर्धा पाऊण तास लागणार जेवण यायला. तर म्हटले की तुमचं काय काम असेल ते करून या. आता आम्ही चाललो आहे गवत मंडईत. ते गाडीसाठी डिगी एक मिळते का बघालतो आम्ही, म्हणजे साईडला वगैरे कोणतं काही ते सामान वगैरे ठेवण्यासाठी उपयोग होईल त्याचं. त्यामुळे आता चाललो आहे गवत मंडईत. तर चला मजा या. आता गवत मंडईत जाऊन पहिला डिगी एक बघायचं. आता आम्ही गवत मंडईत आलो आहे. तर आता बघणारा विचारून की कितीपर्यंत डिगी बसेल, प्राईस वगैरे, आणि बसवून द्यायला किती त्यांनी पैसे घेतील. तर आता इथे एका शॉपमध्ये विचारलं तर त्यांनी डिगीची मोठी डिगी 850 आणि छोटी 750 पण सांगितलं. इथं आमची गाडीवर उभं तिथं मेकॅनिकला विचारलं, त्यांनी 250पर्यंत होईल म्हटले. मग 2-3 ठिकाणी विचारून नंतर मग आम्ही आता निघालो परत एकदा शोरूमकडं, आमच्या म्हणजे गाडीच्या शोरूमकडं. आता ते परत गाड वगैरे लावून घेणार, मग जायचं घरी. तर आता सध्याला आम्ही रेल्वे स्टँडच्या बाजूलाच आहे. ते ह्या भिंतीच्या बाजूला म्हणजे रेल्वेचे ट्रॅक वगैरे आहेत. तर आता आम्ही शोरूमजवळ पोहोचले. तर गार्ड वगैरे आणले. आता थोड्या वेळात खाली शोरूममध्ये जाऊन बसून घ्यायचं. तर दादा इथं बसवा लागलाय गार्ड सगळं. थोड्या वेळात आता बसून झाले की मग जायचं घरी. तर बघू शकता इथे छोटंसं गार्ड आहे केवढं. आम्हाला वाटलं असं मोठं पुढचं गार्ड येईल, पण नाही, ते की असं ते इंजिन एकसारखं पत्र्यासारखं. संध्याकाळी आवरून वगैरे जत्रा चालू होते इथं, म्हणजे जत्रा म्हणजे उद्या चालू होणार आहे. तरी आज सगळं पाळणं वगैरे आलं, तर म्हटलं बघून घेऊया कसं कसं काय काय आलं ह्या वेळेला जत्रेत नवीन नवीन. तर तुम्हाला पण दाखवावं, उद्यापासून जत्रा चालू होणार आहे. तर चला बघूया मग काय काय आले. इथं सुरुवातीला आल्या तर आम्हाला रेल्वेचं आणि हे नवीन एक काहीतरी जे वॉटर पार्कमध्ये असते तशा प्रकारचं दिसलं. तर इथं बाजूला पोरं पण क्रिकेट वगैरे खेळायला लागलेत. आणि चला मग आता पुढे जाऊन बघूया. तर मोठा आकाश पाळणा पण दिसला, ब्रेक डान्स वगैरे पण आलेत 2-3. तर बघा आता ह्या वेळेला जत्रेत नवीन काय काय होते. आता मी पूर्ण बॅक साईडला आले, म्हणजे पाळण्याचे ते, म्हणजे इथं ग्राउंड आहे, ग्राउंडच्या साईडने यांनी घातले सगळे. आणि ते नवीन एक आले ते आता चालू केले त्यांनी मशीन, काय माहीत नाही मला पण एवढं. इथं आकाश पाळणा बंद आहे सगळं. हे पुढनं दाखवले सगळं मी, असं असं आहे ते. ह्या साईडला सगळं पाळण्याचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला इथे खायचं सेक्शन वगैरे तिकडच्या बाजूला. हां आता मी इकडं दाखवलं बघा, इकडं सगळं खायचं सेक्शन आहे, आणि ह्या बाजूला सगळं पाळणं वगैरे. इथे टेस्टिंग चालू आहे त्यांची, म्हणजे ट्रायल, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल ते चेक करून घ्यायला जातात, म्हणजे नंतर काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणेन. आणि त्याच्या साईडलाच बलून वगैरे ठेवलेत, म्हणजे ते मोठे बारक्या मुलांचं डान्स म्हणजे नाचण्यासाठी ते नसते तसलं. त्याचं इकडं आम्ही आत्ता लगेच आलो मी तिथून. मग खायचं सेक्शनमध्ये बघूया म्हणलो खायचं काय काय. मग थोडेफार गाडी लावून गेलेत आज. तर मी बघू शकता मला कसं दिसाले, मी तसंच काय टी-शर्टवर आले. मग असंच फिरायचं म्हणून, मला माहिती आज काय एवढी जत्रा नसणार आहे. इकडं अजून जोडायचं चालू आहे एक पाळणा मध्ये, हे पण साधा इकडं ड्रॅगन. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.